करमाळा तालुक्यातील चिकलठाण या ठिकाणी जे आहे ते एक महिला जी आहे ती मयत दाखवलेली आहे। त्या ठिकाणी आपण सध्या ती महिला आपल्याबरोबर आहे, परंतु ती महिला जिवंत आहे। सध्या त्या महिलेकडून नेमकं काय प्रकार आहे तो जाणून घेऊया। ताई, काय सांगाल? तुमचं नाव काय? नेमकं आविदा भागवत सरडे। तुमचं नाव काय? काय घटना आहे नेमकी? माझं नाव आविदा भागवत सरडे। माझ्या पुतण्याने मी मेले असं माझा खोटा मयत दाखला काढला आणि तिकडं ह्याला पोच केला पंढरपूरला, आणि माझी जमीन ते मग यांना कोण नाही म्हणून त्यांनी त्याच्या वडिलाच्या नावाची करून टाकली। शरद बळीराम सरडे त्याचं नाव। किती एकर जमीन होती काय सांगाल? ती 2 एकर माझ्या वाट्यावारी होती, 4 एकर, पण 2 कायद्याने तर त्याला 2 जाणारच ना, मग मला 2 होती। आता ती 2 एकर जमीन विकली नाही म्हणजे हाय, पण माझं नाव कट केलं ना त्याच्यावर। हा, माझं नाव कट केलं मयत म्हणून। तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव आविदा भागवत सरडे। या संदर्भात काय तुम्ही कुठं काय तक्रार वगैरे केली होती का? हा, तिकडे केलं होतं, इथं BDO साहेबांना केलं होतं, परत आमच्या गावी चिकलठाणला आज बी जाऊन आले मी तिथं। काय प्रकार घडलाय? तक्रार काढल्यानंतर तुम्ही चिकलठाणमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवकाकडून काय सांगण्यात आलं? ग्रामसेवकने म्हणले 30 तारखेला या, मीटिंग आहे। गेलो आम्ही तिथं, काहीच बोलला नाही तो। परत आले माघारी, 10-12 बऱ्याच जाऊन झाले माझं, मी अशी अपंग असून। आता याच्यामध्ये तुमची मागणी काय असणार आहे माझी प्रामुख्याने? मागणी काय नाही, माझं नाव दाखल व्हावं तिथं, मी मेले नाही, मी जिवंत हे मला भेटावा, आणि माझी जमीन माझ्या नावची व्हावा, बस, बाकी काही नाही। आता तुम्हाला त्यांनी मयत दाखवलंय, नेमकं तुम्ही चिकलठाण गावी राहत नाही का? काय नाही, मी पुण्याला राहते। तुम्ही तुमचे काय पुरावे सादर केले? त्यांनी काय मागितलं? आधार कार्ड केलंय सादर, पॅन कार्ड केलंय सादर, परत इलेक्शन कार्ड आहे माझ्याकडं, माझं मी आता ही पाय मोडल्यापासून अपंगाचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडं, आणि मला पेन्शन पण भेटते ह्याची संजय गांधी योजनाची, विधवाची। आता ग्रामसेवक काय म्हणतोय, नेमकं काय म्हणतोय तुम्हाला? तिथे गेल्यानंतर काय मीटिंग वगैरे बोलावली होती, त्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली का? मीटिंगमध्ये काय चर्चा झाली म्हणलं, ते हे कसली काय असतं ते बॉडी, ते बॉडीला विचारलं, मग ती बॉडी म्हणते आम्ही नाही ओळखत। आता मी तिथं नाही राहत, मी पुण्याला राहते, म्हणलं बॉडी काय सांगणार आहे? आता तुमचा मयताच दाखला काढला, नेमकं त्या मयताची तुमच्या नोंद कोणी केली होती? त्या संदर्भात काय? बळीराम, आपलं शरद बळीराम सरडे, त्यांनी माहिती दिली आणि तिथं ते सांगितलं, मग त्यांनी ते नोंद केली, त्याची सही पण आहे त्याच्यावर, माझ्या मूर्तीच्या दाखल्यावर, आणि त्याला मदत म्हणून त्याचाच भाव आहे, ग्रामसेवक आहे तो, अंगद बळीराम सरडे। आता तुमची कारवाई काय मागणी आहे? कारवाईची काय नाही, मूर्तीचा दाखला रद्द करावा, मी हाय जिवंत, हा मला द्यावा। जे दोषी आहेत त्यांनी तुम्हाला मयत दाखवलंय, त्यांच्यावर काय कारवाईची मागणी? शासनाने करावा। काय कारवाई करावं? काय त्यांना असं नियमाने काय त्यांच्यात बसत असेल तशी करावं त्यांनी। तर मला बी काय एवढं, मी शिकलेलं नाही, एवढं मला नाही बोलता येत। नक्कीच आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील चिकलठाण या ठिकाणी जे आहे ते आविदा सरडे या दिव्यांग महिलेला जे आहे ते जिवंत असताना मयत दाखवून त्यांचे जे आहे ते जमीन लाटल्याचा प्रकार या ठिकाणी घडला असून या महिलेने सदर पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी तक्रार दिली असून अद्याप देखील त्यांच्या या तक्रारीची दखल घेतली नसल्याची माहिती जी आहे ती आविदा सरडे यांनी दिली असून त्यांनी त्यांचे जिवंत असल्याचे पुरावे जे आहे ते देखील या ठिकाणी सादर केले असून नक्कीच हे एक धक्कादायक बाब असून जिवंत महिलेला मयत दाखवून तिचं जे आहे ती संपत्ती लाटल्याचा हा एक जो आहे तो प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये या महिलेने संबंधितांवर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।